आपल्या शरीरात वात वाढल्यावर होणाऱ्या त्रासांवर सर्वात प्रभावी रस ह्या व्हिडिओत मी सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। हाडांमधून कटकट आवाज येत असेल, डोक्यात वाईट विचार येत असतील, पायांना भेगा पडत असेल, वारंवार लघवीला येत असेल, पायांना सूज येत असेल तर समजून घ्या शरीरातला वात वाढलेला आहे। बहुतांश लोकांमध्ये वात वाढण्याची कारणे ही अनुवंशिक असतात। वेळोअवेळी जेवण करणे, दिवसभर उपाशी राहणे, जेवण अतिशय तेलकट असणे किंवा कोरडं असणे, जास्त चहा किंवा उशिरा झोपणं ही सगळी कारणे वात वाढण्याची आहेत। जास्त प्रवास करणं, जास्त वेळ फॅन खाली किंवा एसीत बसणं यांसारख्या गोष्टींमुळे वात हा गंभीर स्वरूप धारण करतो। आयुर्वेदानुसार वांग, बटाटा, मशरूम, मैदा, ब्रोकोली, पावटा, वटाणा आणि मूग सोडून बाकी सगळी कडधान्य खाल्ल्यावर शरीरातला वात वाढतो। वात वाढल्यावर माणूस हैराण होतो, त्यामुळे हाडांच्या असह्य वेदना होतात। आज ह्या व्हिडिओ मार्फत 3 स्टेप सांगणार आहेत की जेणेकरून तुमचा शरीरातला वात कमी होईल। तुम्ही एक जरी स्टेप फॉलो केली तरी पण तुम्हाला खूप आराम मिळेल, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। पहिली स्टेप तर खूप सोपी आहे, फक्त जेवणामध्ये आपल्याला एक क्रम पाळायचा आहे। जेवताना आपल्याला खारट पदार्थ खायचे आहेत, त्याच्यामुळे वाताचा नाश होतो खारट पदार्थामुळे। खारट पदार्थ खाल्ल्यानंतर 5 मिनिटाच्या आतमध्ये आपल्याला आंबट पदार्थ खायचा आहे। लिंबू, आवळा, चिंच, कैरी, टोमॅटो, ताक, कोकम ही काही आंबट पदार्थांची उदाहरणं आहेत। खारट पदार्थ खाल्ल्यानंतर आपल्याला आंबट पदार्थ खायचे, जसं की आत्ताच सांगितलं। त्यानंतर आपल्याला मधुर पदार्थ खायचे, म्हणजे तूप, गूळ, मध, साखर ही मधुर पदार्थ आहेत। हे तुम्ही खायचं आहे, त्यामुळे आपल्या शरीरातला वात कमी होतो। हे जे सांगितलं ह्याच्यापासून जो पदार्थ बनतो ते तुम्हाला आहारात घ्यायचं आहे, त्यामुळेच आपल्या शरीरातला वात कमी होईल। नेमकं रोजचं जेवण आपण कसं कधी खाल्लं पाहिजे हे सांगते। जेवण करताना लक्षात ठेवा, आधी आपल्याला खारट चव, त्यानंतर आंबट चव आणि त्याच्यानंतर मधुर चव असं आपल्याला जेवण करायचं आहे। जेवताना पहिले सेंधव मीठ घालून तुम्ही लिंबू पाणी घ्या, त्याच्यामुळे आपल्या शरीरातला, आपल्या पोटातला वात हा खाली सरकतो। एका चमच्यामध्ये आल्याचा रस घ्या, त्याच्यामध्ये 2 चिमूटभर सेंधव मीठ टाका, बोटाने मिक्स करून तो आल्याचा रस पिऊन टाका। हे झालं खारट। आता जेवताना आपल्याला दुसरं म्हणजे आंबट। आता आंबट आपल्याला जेवायचं, त्याच्यामध्ये जर जेवताना तुम्ही जे जेवण असेल त्याच्यात लिंबू पिळून खाऊ शकता किंवा टोमॅटोचा वापर जास्त करू शकता, त्यानंतर किंवा चिंचेचा सुद्धा तुम्ही वापर जास्त करू शकता। त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये आंबटपणा हा जाईल आणि वात कमी व्हायला मदत होईल। खारट पदार्थ खाल्ल्यानंतर 5 मिनिटात आपल्याला जर आंबट पदार्थ मिळाला तर आपल्या शरीरामध्ये गुडघा, मणका आणि पाय यांच्यामध्ये अडकलेला वात हा दूर होतो आणि खारट आणि आंबट याच्यानंतर वेळ येते मधुर चवीची। जेवणामध्ये तुम्ही गुळाचा सुद्धा वापर करू शकता, म्हणजे गुळ घालून तुम्ही शिरा करू शकता। नसेल तर तुम्ही जेवणानंतर तुम्ही गुळ खाऊ शकता किंवा 1 चमचा तूप पिऊ शकता किंवा जेवणामध्ये तुपाचा वापर करू शकता। कसंही करा, पण ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जेवणामध्येच वापरायच्या आहे किंवा जेवताना। जेवण झाल्यावर सुद्धा तूप तुम्ही 1 चमचा पिऊ शकता। तूप पिल्याने तुम्हाला पोट साफ व्हायला सुद्धा मदत होईल। 1 कप दुधामध्ये 1 चमचा तूप आणि चिमूटभर हळद टाकून सुद्धा आपण पिऊ शकतो। तुम्हाला साखर सोडून तुम्हाला जेवणानंतर कुठलाही एक गोड पदार्थ खाल्ला पाहिजे। खजूर खाऊ शकता। जेव्हा जेवणानंतर किंवा जेवणामध्ये पहिले खारट, आंबट आणि त्याच्यानंतर मधुर असं जर कॉम्बिनेशन बनतं, त्यावेळेस वाताच्या लघु आणि वृक्ष या दोन्हींचा नाश होतो, म्हणजेच वात दोषामध्ये लक्षणीय सुधारणा होते। आणि याप्रमाणे जर खाल्लेलं अन्न हे आपल्या शरीरात औषधाप्रमाणे काम करतं आणि आपल्या शरीरातला वात काढून टाकतं। वाताचा शब्दशः अर्थ हवा आणि वारा असा होतो। आयुर्वेदानुसार आपल्या शरीरात वात वाढल्यावर
हाडांमध्ये पोकळी तयार होते। जर हाडांना आपण झूम करून पाहिलं तर एखाद्या जाळीप्रमाणे त्याची रचना असते। जाळीतली छिद्र जेवढी मोठी तेवढीच हाडांमधली पोकळी मोठी। जेवढी त्या हाडांमधली आपल्या शरीरामध्ये जेवढा वात कमी असेल तेवढी ती जाळी म्हणजे त्या जाळीची छिद्र ही कमी असतात, म्हणजे हाडाची पोकळी कमी असते, म्हणजेच आपल्या शरीरात वात कमी असतो तेव्हा त्या जाळीची छिद्र आपल्याला कमी दिसतात। वात हा असा दोष आहे जो आपल्या शरीरातला आपल्या हाडांमधला कॅल्शियम टिकूनच देत नाही, त्यामुळे हाडांमधली छिद्र वाढून हाडं पोकळी बनतात। योग्य वेळी जर तुम्ही लक्ष दिलं तर लवकर त्याचे उपचार होतात आणि हाडांमधली आपली वाताचा जो प्रकार आहे तो दूर होतो। आपल्या शरीरामध्ये कॅल्शियम वाढवण्याकडे तुम्ही लक्ष द्या। जर कॅल्शियम कमी झालं तर आपल्याला मणक्याचे, हाडाचे, गुडघ्याचे सगळेच प्रॉब्लेम होतात। आपल्या शरीरात वात वाढल्यावरच आपली हाडं दुखतात, त्याच्यामुळे आपल्याला असा आहार घेतला पाहिजे। वाताचा स्वभाव थंड, हलका, कोरडा, त्याच्या विरुद्ध गोष्टी केल्यास वात आपोआपच संतुलित होतो। याच्यासाठी तुम्ही मसाज सुद्धा करू शकता। आपण जेव्हा गुडघ्यांची मसाज करतो तेव्हा आपण तेल चोळतो, ते तेल चोळत असताना उष्णता तयार होते, त्यामुळेच आपल्या शरीरातला वात कमी होण्यास मदत होते। आपल्या घरी जर कशाला मुंग्या लागल्या तर त्या घराच्या कुठल्याही कोपऱ्यातून, कुठल्याही घराच्या भागातून एका लाईनमध्ये पुन्हा त्या वारुळात जातात। तसंच वात हा कुठेही आपल्या शरीरात जरी असला तरी तो फिरून फिरून आपल्या ओटीपोटातच येतो। तेव्हा तीळ किंवा मोहरी ह्याच्या तेलाने शरीरातला वात बाहेर जायला नक्कीच मदत होते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की खारट, आंबट आणि मधुर यांचा सिक्वेन्स, खारट, आंबट आणि मधुर याचा आपल्याला आहारामध्ये वापर करायचा आहे आणि तिळाच्या तेलाने आणि मोहरीच्या तेलाने आपल्याला हाडांची मसाज करायची आहे, त्यामुळे सुद्धा आपला वात कमी होतो। डॉक्टरांच्या जास्त गोळ्या खाण्यापेक्षा तुम्ही घरगुती उपाय करा, नक्कीच त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे। खरं पाहायला गेलं तर हा वात आपणच आपल्या शरीरामध्ये वाढवत असतो विनाकारण। कसल्याही गोष्टी म्हणजे बाहेरचं अन्न, तेलकट जास्त हे खाल्ल्यामुळे किंवा आपल्या शरीराला जर ऊन मिळत नसेल त्याच्यामुळे सुद्धा आपल्या शरीरात वात तयार होतो। आपल्या शरीराला उन्हाची सुद्धा आवश्यकता आहे। तुम्ही दिवसातून फक्त 15 मिनिटं उन्हामध्ये थांबा, याच्यामुळे सुद्धा खूप फायदा होणार आहे। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।